नमस्कार. आपण बघू शकता गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी तालुक्यातील जांभुडके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये जांभुडके ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी म्हणा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रवींद्र चौधरी यांचा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी 4 ते 5 अधिकाऱ्यांची नावं घेतली होती. पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत ह्या सर्व अधिकाऱ्यांची नावं त्यांनी घेतले होते. परंतु हे नावं कशासाठी घेतले होते? तर ते नावं अर्थपूर्ण व्यवहारासाठी घेतले होते. अर्थपूर्ण व्यवहार हा माझ्या एकट्यापुरता नसून हा सर्व व्यवहार हा जो आहे तो आम्ही सर्व जिल्हा परिषदेपर्यंत असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचा यामध्ये वाटा आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा देखील पैसे खाल्ल्याचा हा उल्लेख हा रवींद्र चौधरी यांनी केलेला आहे. परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रवींद्र चौधरी यांचं चौकशी करून जिल्हा परिषदेचे अधिकारी जे सीओ आहे त्यांनी थेट निलंबन केले आणि त्यांच्या निलंबनानंतर ही कारवाई तेथेच थांबली. त्यांचं निलंबन करून त्यांचं आस्थापन हे येवला येथील पंचायत समिती येथे करण्यात आले आणि त्यानंतर पंचायत समिती येथे आस्थापन झाल्यानंतर ते त्यांच्या कामावर रुजू झाले आणि हे सर्व प्रकरण त्या ठिकाणी थांबलं. परंतु दिंडोरीकरांची अपेक्षा आहे की जर एकटा ग्रामसेवक जर ते पैसे खात नसल तर माझ्या गावचे, आमच्या गावचे आणि आमच्या गावांचे पैसे कोण खातं? त्या ग्रामसेवकांनी स्वतः बोललेलं आहे. तर याची चौकशी व्हायला पाहिजेच ना. तर त्याची चौकशी करणार कोण? याची चौकशी झाली पाहिजे. जे अधिकारी या कटामध्ये सहभागी आहे, ज्या अधिकाऱ्यांचे नावं घेतले गेले आहे त्या अधिकाऱ्या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे. हे प्रकरण तितकं पाहिजे तितकं सोपं नाही. या प्रकरणामध्ये व्हिडिओमध्ये रवींद्र चौधरी यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या पदांचा उल्लेख केलेला आहे, मी एकटा पैसे घेत नसून मी सर्व अधिकाऱ्यांचे नावं घेतलेले आहे, त्या अधिकारी पैसे घेत आहे असं देखील या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी त्या रवींद्र चौधरी यांची चौकशी झाली. त्या चौकशी अंती त्यांचं निलंबन झालं. निलंबनानंतर त्यांची आस्थापना देखील झाली. परंतु या सर्व घटनाक्रम बघितला तर त्यामध्ये बाकीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार कोण? यावरती सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे. भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस नाशिक जिल्ह्यात वाढतच आहे. नाशिक जिल्ह्यातील भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचलेला आहे. त्या दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी अँटी करप्शनच्या त्या धाडी पडल्या. त्यामध्ये अनेक अधिकारी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी असतील त्यांचं देखील त्यामध्ये सापडले. त्यामध्ये त्यांचं निलंबन झालं. ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर याच्यात एक स्पष्ट होत आहे का भ्रष्टाचार हा पंचायत समितीला लागलेला आहे. कुंपणच शेत खातं म्हणायला हरकत नाही. तरी यामध्ये जे अधिकारी आहे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये लाचखोरीचं कमिशनचे चर्चामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली आहे. ती आहे दिंडोरी पंचायत समिती. नेमकं हे प्रकरण चाललं तरी काय आहे? गेल्या काही दिवसापासून दिंडोरीकरांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे का आपल्या पैशावरती, आपल्या करावरती डल्ला मारतं तरी कोण? तरी याला पर्याय म्हणजे एकच का ज्या अधिकाऱ्यांचे नावं रवींद्र चौधरी यांनी घेतलेले आहे त्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. ही नागरिकांची रास्त मागणी आहे. एका अधिकाऱ्याचं निलंबन झालं म्हणजे हा प्रश्न सुटला का? जर असा सुटला म्हणून वाटत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. यामध्ये एक सिद्ध होतं का वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीराखा हा वरिष्ठ अधिकारीच असतो आणि विकास अधिकारी म्हणा, ग्रामपंचायतीत काम करणारा अधिकारी तो जो बोलला, त्यांनी व्यक्त केलं मत, त्याचं निलंबन लगेच त्या क्षणाला करण्यात आलं आहे आणि त्याचं निलंबन झालं. परंतु त्यांनी घेतलेल्या नावांच्या अधिकाऱ्यांचं निलंबन कधी होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत हा प्रकार बघितला तर खूप गंभीर आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावा अशी मागणी आता ग्रामस्थ आणि दिंडोरीकर करत आहे.